महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचा मानबिंदू ठरणारी महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धा यंदा पुण्यातील वाघोली येथे अत्यंत थरारक वातावरणात पार पडली आणि यंदाच्या स्पर्धेने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले। राज्यभरातून आलेल्या बलाढ्य मल्लांनी आपल्या ताकदीचा आणि कौशल्याचा कस लावत मैदान गाजवलं, मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतली ती अंतिम लढत। नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड दोघेही तितकेच ताकदवान, तितकेच जिद्दी आणि किताबासाठी सज्ज। सामन्याच्या पहिल्याच हाफमध्ये दोन्ही मल्लांनी अत्यंत सावध आणि तांत्रिक खेळ केला, एक डाव विचारपूर्वक, आणि त्यामुळेच पहिल्या हाफ अखेर स्कोर 1-1 असा बरोबरी। पण खरी रंगत आली ती दुसऱ्या हाफमध्ये। हर्षवर्धन सदगीरने अचानक आक्रमक भूमिका घेतली, जलद हालचाली, अचूक पकड आणि महत्त्वाचे गुण मिळवत त्याने आघाडी घेतली। महेंद्र गायकवाडनेही हार मानली नाही, शेवटपर्यंत जोरदार प्रतिकार करत सामना चुरशीचा ठेवला। आणि मग अखेरचे काही सेकंद, संपूर्ण मैदानात प्रचंड तणाव, प्रेक्षकांचा जल्लोष आणि श्वास रोखून धरणारा क्षण। अखेर 4-3 अशा थरारक स्कोरने हर्षवर्धन सदगीरने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2026 चा किताब पटकावला। या विजयासह सदगीर ठरले डबल महाराष्ट्र केसरी आणि कुस्ती विश्वात त्यांनी आपली छाप अधिक ठळक केली आहे। मात्र या ऐतिहासिक विजयानंतर एक भावनिक निर्णय हर्षवर्धन सदगीर यांनी जाहीर केला आहे की ते पुन्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होणार नाहीत। या निर्णयामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे। 2019 आणि 2020 साली महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यानंतर त्यांचं मोठं स्वप्न पूर्ण झालं होतं, मात्र त्या काळात आर्थिक अडचणींमुळे त्यांना शासकीय नोकरीची गरज भासली। मी 1.5 वर्ष विविध नेत्यांना भेटलो, प्रयत्न केले, पण नोकरी मिळाली नाही, तरीही मला त्याची खंत नव्हती, असं त्यांनी सांगितलं। याच काळात अनेकांनी त्यांना संपलेलं समजलं, पैलवान म्हणून कमी लेखलं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली, पण त्यांनी हार मानली नाही। पुन्हा मेहनत, पुन्हा संघर्ष आणि पुन्हा एकदा शिखर सर। आज मी माझ्या हिमतीच्या जोरावर पुन्हा जिंकलो आहे, मोठं बक्षीस मिळवलं आहे, आता मला नोकरीची गरज नाही, असं सांगत त्यांनी आनंद व्यक्त केला। एक जिद्द, एक संघर्ष आणि एक प्रेरणादायी पुनरागमन। महाराष्ट्र केसरी 2026 केवळ एक स्पर्धा नव्हती, तर ती होती एका योद्ध्याची कहाणी। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा थेट बातमी।